नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं पोर्टल हे आजपासून सुरू झालेलं आहे। तर त्यामध्ये संपूर्ण माहिती आता कशी भरायची, किती अर्ज पात्र आहे त्या संबंधित संपूर्ण माहिती पोर्टलवर देण्यात आली आहे। तुम्ही बघू शकता पोर्टलवर प्राप्त अर्जाची एकूण संख्या, पोर्टलवर लाभार्थी संख्या आहे, योजनेची माहिती, या संबंधित संपूर्ण माहिती याच्यावर दिलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, याच्यावर आवश्यक कागदपत्रे कोणती आहे ते बघू शकताय। इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे। आधार कार्ड अर्जामध्ये आधार कार्ड नाव नमूद असणे गरजेचे आहे। त्यानंतर दुसरा नंबर अधिवास प्रमाणपत्र, महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे वार्षिक उत्पन्न, नवविवाहित बाबतीत बँक तपशील, लाभार्थी हमीपत्र या संबंधित पोर्टलवर माहिती देण्यात आलेली आहे। तर आता यामध्ये संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया। योजनेची माहिती लॉगिन आहे। लॉगिनवर क्लिक केल्यानंतर इथं मोबाईल नंबरवर पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला फॉर्म हा भरता येतो। जर ज्यांना फॉर्म भरायचा असेल, ज्यांनी फॉर्म भरले नसेल आतापर्यंत, त्यांनी असा फॉर्म भरू शकता। तर इकडे पोर्टलवर अर्जाची एकूण संख्या किती झाली त्याच्यावर जर क्लिक केलं आपण, इथं दाखवते पोर्टलवर अर्जाची एकूण संख्या किती झाली ते पण इथं दाखवत आहे। इकडे बघू शकता पात्रता, अपात्रता आणि अर्ज प्रक्रिया। पात्रता म्हणजे पात्र कोण आहे, महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक। ज्यांचे रिजेक्ट फॉर्म होत आहे किंवा ज्यांचे अप्रूव्ड फॉर्म होत नाही त्यांनी लक्षपूर्वक ऐका, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। सेकंड, राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटी, परित्यक्त्या आणि निराधार महिलेचा, तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला। किमान वर्षाची अट 21 वर्षे पूर्ण आणि 65 वर्षापर्यंत। लाभार्थी स्वतःचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे। त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। अपात्र कोण आहे याच्यामध्ये ते तर स्पष्ट देऊन आता, ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे ते या योजनेचा फायदा घेऊ शकत नाही। त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत तो पण या योजनेत लाभ घेऊ शकत नाही। त्यानंतर ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी सरकारी विभागामध्ये काम करत आहे, भारत सरकारमध्ये असे, व सेवानिवृत्त किंवा ज्यांना पेन्शन सुरू आहे असे या योजनेमध्ये भाग घेऊ शकत नाही, हे अपात्र होऊ शकते। आणि या महिलेला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेचा 1500 रुपये महिना किंवा त्या रकमेपेक्षा कमी जास्त जर लाभ मिळत असेल अशी देखील महिला यामध्ये अपात्र ठरण्यात येत आहे। आणि ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान आमदार खासदार आहेत त्यांना देखील अपात्र करण्यात येत आहे। आणि ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन अध्यक्ष उपाध्यक्ष आहे त्यांचं देखील अपात्र ठरण्यात येत आहे अर्ज। त्याच्यानंतर ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळता त्यांना देखील अपात्र ठरणे। आणि अर्जाची प्रक्रिया इथं देऊन आहे। ज्या महिलेचे ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्यांनी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र ग्रामसेवक, CRP आशा सेविका, वार्ड अधिकारी, मनपा बालवाडी सेविका, मदत कक्ष प्रमुख, आपले सेवा केंद्र यांच्याकडे ऑनलाईन ऑफलाईन अर्जाची भरण्याची सुविधा उपलब्ध आहे। या अर्जासाठी कोणत्या प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही। अर्जदाराचे नाव, जन्म दिनांक, पत्ता याबाबतची माहिती आधार कार्ड प्रमाणे अचूक भरण्यात यावी। बँकेचा तपशील व मोबाईल नंबर अचूक असावा। हे नवीन पोर्टलवर आजपासून सुरू झालं, यामध्ये अशी संबंधित अधिकृत माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो, आता जर तुम्हाला लॉग इन करायचं असेल तर इथं मोबाईल नंबरवर पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता, किंवा जर ज्यांना पासवर्डवर नसन, ज्यांचा पासवर्ड माहीत नसन, नवीन जर असेल तर या क्रिएटरवर क्लिक करायचं। त्याच्यानंतर इथं सर्व माहिती कशी भरायची बघा। पहिला आहे आधार कार्डवर नाव जसं आहे तसं लिहा, त्यानंतर मोबाईल नंबर लिहा। दुसऱ्या नंबरवर इकडं बघा, पहिलं नाव आहे, नाव लिहा। त्याच्यानंतर इथं मोबाईल नंबर आहे, हा मोबाईल नंबर लिहा। त्याच्यानंतर पासवर्ड आहे, इथं पासवर्ड लिहा। त्यानंतर तोच पासवर्ड कन्फर्म करायसाठी खाली पण लिहा जा। त्याच्यानंतर समोर काय आहे तर समोर देखील बघूया। समोर आहे डिस्ट्रिक्ट लिहायचं। पहिलं आपला कोणता जिल्हा आहे, जिल्ह्याचं इथं क्लिक केल्यावर इथं जिल्हा येईल। त्याच्यानंतर तालुका येते, तालुका लिहा।
असं बघितल्यानंतर इथं तालुका आहे ते तालुका सिलेक्ट करा. त्याच्यानंतर जिल्हा आहे ते जिल्हा सिलेक्ट करा. त्यानंतर विलेज म्हणजे आपण कोणत्या गावात राहतो तो गाव देखील आपण सिलेक्ट करू शकता. गावाचं नाव टाका. इथं गाव आहे आणि हे इथं म्युन्सिपॅलिटी कॉर्पोरेशन म्हणजे इथं पण तुमचं गावाचंच किंवा नगरपालिका असेल त्याचं नाव येते. आणि इथं स्वतःचं नाव इथं टाकू शकता आपण. सिलेक्टेड ऑथरायझ्ड पर्सन इथं ॲक्सेप्ट याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर याच्यावर राईट क्लिक मारल्यानंतर हा संपूर्ण फॉर्म तुमचा भरला जातो. असा हा संपूर्ण नवीन पोर्टल आहे. याच्यानंतर खाली सर्वात खाली आल्यानंतर हे जसे आकडे लिहून आहे तसेच्या तसे हे जे आकडे आहे हे संपूर्ण जसे लिहून आहेत हे संपूर्ण आकडे ह्या कॅप्च्यामध्ये जसेच्या तसे लिहून टाकायचे. जो स्मॉल लिहायचं 575489 असा हे इथं कॅप्चा लिहून हा सविस्तर इथं टाका. त्याच्यानंतर खाली साइन अप येईल. इथं टाकल्यानंतर तुमचा फॉर्म हा ओके होऊन जातो. अशी हे प्रोसेस आहे नवीन. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.